तर आपण हे ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे, झालेलं आहे कटिंग. गळा बॅक साईड आपण डिझाईन शिवणार आहे. तर हे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे गळ्याचं. आपण पिसावरती ठेवून त्याला जॉईंट करून घ्यायचं वेगवेगळा पार्ट. तर तुम्हाला कटिंग बघून कळालंच असेल कशा पद्धतीने कटिंग करायचे. तर मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी कसं कटिंग करायचं हे दाखवलेलं आहे. तर दोन्ही पार्ट असे शिवून घ्यायचेत जोडून आणि पलटी करून घ्यायची. काही गरज नाही कॅनव्हास पेपरची. डायरेक्ट शिवून पलटी करून घ्यायचे आणि त्याच्यावरती असं शिलाई घ्यायची. व्यवस्थित पलटी केलं की चांगलं येतं फिनिशिंग. शिलाई आपली सरळ आली पाहिजे. आणि अगदी पटकन होणारी ही डिझाईन आहे. टक्स लावून घ्यायचं आहे 4 इंचावरती. तर दोन्ही पार्टला अशा पद्धतीनं टक्स लावून शिलाई करून घ्यायची. आणि हे मी अस्तर आणि पिसाचा बॉक्स तयार केलेला आहे. तोही मी पलटी करून घेतलेला आहे शिलाई करून. थोडा गोल आकार देऊन लेस लावून घ्यायची त्याला. तीन वेळा असं लेस लावून घ्यायची, गोल आकार थोडासा राऊंड सारखा देऊन. दोन्ही पार्ट असे व्यवस्थित जसं आपण केलेलं कटिंग, किती इंचाचं तुम्ही कटिंग केलेलं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. तेवढं ठेवून आपण शिवून घ्यायचं आहे. आता गळ्याला पण आपण लेस लावून घेऊयात.
तर खूप छान असं त्याला लुक आला आहे बघा ब्लाऊजला. आणि अगदी कमी वेळात होणारी डिझाईन आहे. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी 300 रुपये घेतलेली फक्त. अस्तर हे कस्टमरचाच होता अस्तर. त्यांचा अस्तर घेऊन मी ही ब्लाऊज डिझाईन 300 रुपयात शिवलेले. तर कशी वाटली ही डिझाईन कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.